वय ही तर फक्त एक संख्या असते. खरी तरुणाई तर आपल्या मनात आणि उत्साहात असते, नाही का? पण जसे जसे आपले वय साठीच्या पुढे जाते, तसे तसे आपल्या शरीराला अधिक काळजीची आणि आहाराची योग्य नियोजनाची गरज भासू लागते. आजच्या या आपल्या विशेष भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आरोग्याला आणि चेहऱ्याला गोड हास्य आणायला नक्की मदत करेल. तो म्हणजे वयाच्या साठीनंतर आवर्जून खायचे 10 आरोग्यदायी पदार्थ आणि त्याचे भन्नाट फायदे. चला तर मग आपल्या या गोड आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. आयुष्य अनुभवांनी समृद्ध झाल्यावर शरीराची काळजी घेणे हेच आपले सर्वात मोठे कर्तव्य ठरते आणि याची सुरुवात होते आपल्या रोजच्या ताटातून. आज मी तुम्हाला अशा 10 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे वयाच्या साठीनंतर तुमचे आरोग्य एकदम चोख ठेवतील आणि तुम्हाला नेहमी तरुण आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करतील. पहिला पदार्थ, ताजे दही आणि ताक. वयाच्या या टप्प्यावर पचनक्रिया सांभाळणे गरजेचे असते. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोट निरोगी ठेवतात आणि हाडांना आवश्यक असणारे कॅल्शियम पुरवतात. नंबर 2, अक्रोड आणि बदाम. रोज भिजवलेले काही सुके मेवे खाल्ल्याने स्मरणशक्ती तर तल्लख राहतेच, पण त्यातील गुड फॅट्स आपल्या हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्याचे काम करतात. नंबर 3, पपई आणि सफरचंद. ही फळे पोटासाठी अत्यंत हलकी असतात. सफरचंद शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तर पपईमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अजिबात होत नाही. नंबर 4, ओट्स किंवा नाचणीची लापशी. नाचणी आणि ओट्समध्ये भरपूर फायबर असते. हे खाल्ल्याने शरीरातील ताकद टिकून राहते आणि गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास कमी होतो. नंबर 5, आले आणि लसूण. जेवणात किंवा चहामध्ये आले लसणाचा वापर केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील सांधेदुखी व सूज कमी होण्यास मदत होते. नंबर 6, आवळा किंवा आवळ्याचा रस. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेला आवळा आपली रोगप्रतिकारक शक्ती लोखंडासारखी मजबूत बनवतो आणि केस त्वचा टवटवीत ठेवतो. नंबर 7, गाजर आणि बीट. सॅलडच्या स्वरूपात गाजर, बीट खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि चेहऱ्यावर एक छान नैसर्गिक तेज आणि गुलाबी गोड हसू कायम राहते. नंबर 8, पालेभाज्या, विशेषतः मेथी आणि पालक. या भाज्यामध्ये आयरन आणि लोह भरपूर असते, जे वयाच्या या टप्प्यावर अशक्तपणा येऊ देत नाही आणि शरीर निरोगी ठेवते. नंबर 9, हळद घातलेले कोमट दूध. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास हळद घातलेले दूध प्यायल्याने सांधेदुखी दूर होते आणि गाढ शांत झोप लागण्यास मदत होते. नंबर 10 आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ, भरपूर कोमट पाणी. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे हा आरोग्याचा खरा सोनेरी नियम आहे, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मित्रांनो, हे 10 साधे सोपे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात ठेवले तर औषधाची गरज भासणार नाही आणि तुमचे आयुष्य अगदी आनंदी जाईल. घरातल्या मोठ्या आजी आजोबांना किंवा आई वडिलांना प्रेमाने हे पदार्थ खायला घाला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देऊन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी ही गोड आणि आरोग्याची गुरुकिल्ली देणारी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि काळजी घ्या. धन्यवाद.